वंदू चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटनागरा द्वयकरा विघ्नादिदोषाहरा वंदे जडजीव तरुणिवरा कृता पुता ही धरा दातारा करुणाकरा वरमते द्यावे विभो गुरुजरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री चक्रधपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय। प्रसंग 14 वापसी परमात्मे नमा जाणून नवरा राव मुरारी आकार झाला त्रिभुवना माझारी ते वऱ्हाड आले सपरिवारी सकळ देवतागण। मग सर्व जाणून म्हणजे सर्व विचारपूर्वक सर्व जे श्रीकृष्ण महाराजांचं वऱ्हाड होतं ते सर्व देवतागणासह सहपरिवार आले। ब्रह्मादिक देव समस्त ऋषीमुनी विद्यावंत ते अवघे चाललेले आनंद भरितन वराडे देवाचिनी असे ब्रह्मादिक समस्त ऋषीमुनी विद्यावंत देवता हे अवघे आनंद भराने देवाच्या बरोबर चाललेले। सप्तसागरा सरिता तीर्थे अष्टकुळ पर्वत आणि सर्व देवते ये मूर्ती होऊन आली समस्ते वऱ्हाडे देवाची। असं सर्व देवाचं वऱ्हाड आलं। ओळ गवाया श्री सारंग पाणी आले कीर्तन गायने नारद तुंबर आदी करुणी सरस्वती अष्टनायका। आणि मग श्रीकृष्ण महाराजाला ओवाळणा करता कीर्तन का श्रीकृष्ण महाराजांचं शब्द सुमनाने गायनाने नारद तुंबर आदी करून सरस्वती सर्व अष्टनायका या सर्व देवा करता आल्या। रंभा उर्वशी घृता चिता मेनिका रंभा उर्वशी घृतीचा मेनिका तिलोत्तमा मंजिके मोहनमकळिका तारा तुळा या इंद्राच्या अष्टनायका या सर्व इंद्राच्या अष्टनायका आहे। या सर्व चालताय देवाच्या सवी। पन्नका आले भूपाळे सपरिवारे आले अष्टलोकपाळ। अष्टलोकपाळ म्हणजे सर्व पाताळीचे सर्व देवी देव देवता सर्व देवाच्या लग्नाचा ऐसे त्रैलोक्य मिळाले सकळ वऱ्हाडे देवाची। असं त्रैलोक्या सहित सकळ सर्व वऱ्हाड देवाचं चाललाय देवाच्या बरोबर चाललाय। सैन्य मिळाले अद्भुत गजरथ घोडे अमित सैन्य मिळाले अद्भुत म्हणजे असे सैन्य आलाय की त्यांची आपण वखाणता करू शकत नाही। रथ गज म्हणजे हत्ती घोडे असे अमित पायदळ असंख्यात कवनदाने आता त्याची संख्याच सांगता येत नाही। जय ही जितला ऐरावती आपुले बळे प्रकाश पराक्रमे शक्ती ते गजभर चालिती तया उपमा म्हणाई। त्यांना कोणत्याच प्रकारची उपमा देता येत नाही। असे जे गजभर म्हणजे शरीर आपल्या पृथ्वीवर जे चालतात तर त्याचं बळ त्या पृथ्वीवर उमटते। ते जसे काजळाचे पर्वत की काळ खेची आले मूर्त ते जसे काजळाचे पर्वत म्हणजे काळ आहेत ते दुसऱ्या सैन्यावर काळासारखे चालून येत आहेत। मध्ये चंद्र कीर्तनी तैसे श्वेत दंत उज्ज्वळ शोभताती। जसं आपले दात कसे आहे सफेद आहे चंद्र कसा आहे सफेद आहे त्याप्रमाणे हे सर्व त्या चंद्राप्रमाणे शोभतायत। ते जैसे पालनले सागर तैसे गुढरीले मिरविताती। कुंजर कुंजर म्हणजे हत्ती ध्वजा आसडे प्रवाहाने बंजर तारू महामंथन असे मोठे मोठे महंत देवाच्या लग्नाला चालले। की जैसा भानू उदयगिरी भानू म्हणजे सूर्य उदयगिरी म्हणजे ज्यावेळेस तो पर्वतावर जसं त्याचं ज्यावेळेस वर येतो त्यावेळेस असं वाटतं की हा पर्वतावरच आहे। तैसे पंजर मिरवताती वरी ध्वजा कीर्तने किरणे अवघारीन झळकती। सैन्यावरील त्या सैन्यावर सौराचा प्रकाश पडतोय। तयाच्या घंटी गरजे अंबर त्याच्या घंटानं अंबर सुद्धा हलायला लागलाय। अंबर म्हणजे आकाश आणि कुंभस्थळी उधळले सेंदुरान। आणि जसं आपण शेंदूर उधळतो लोकांच्या अंगावर त्याप्रमाणे सूर्यबिंबाचं हे येऊन राहिलाय। ऐसे ते भयानक कुंजरन चालती भारी चालताती असे ते भयानक आहे। जया कंबजा देशी उत्पत्ती तया कुंभस्थळी निफिजे मोती ते अमित भद्रती येन लोटती पर्वतात। आणि ज्या ठिकाणी मोती कुंभस्थळी म्हणजे डोक्यावर घेऊन कुंभ म्हणजे घडा डोक्यावर घेऊन जसे मोती ते
अमित भद्रती म्हणजे त्यांची असंख्या नाही, संख्याच नाही, ती असे असंख्य आहेत. लोटती पर्वताचे जसे पर्वत लोटतायत. आणि सिंह देशाचे गज हस्ती तया पुढे अनेक कुंजर न राहती. ते सिंहाचे गद हस्ती जे आहे ना त्याच्या पुढे कुंजर म्हणजे काहीच नाही. घोडे दृष्टी पुढाने गती सदा पाठी डोळां सर्वे डोळे वटारून पाहत चालले. एक अंगे उज्ज्वळ श्वेत एक जट्टियाळ काकडे धगधगीतन झाडवळ तयाशी गणितन कवन करीन. कसे जसे निखारा धगधगतो आहे त्याप्रमाणे एक उजळले श्वेत म्हणजे सफेद आणि एक धगधगीत काकडे म्हणजे जसं अग्नी आहे त्या अग्नीसारखे धगधगीत झाडवळ तयाशी गणितन कवन. त्याची गणता कोण सांगेल. ऐसा गजबारी चाली वृक्षण तो हरिराय दर्पण तयासी मानदे जगजीवन आजेपणाचा. आणि मग असा उग्रसेन दल भारासहित मोठ्या थाटामाटात चाललाय. त्याला श्रीकृष्ण महाराज आजेपणाचा मान देत आहेत. आणि जे रागा वागा निपुण रूप सगुण तुरंग म्हण ते देवाचे घोडे सहान वर्ण कवन जाणे. ते रागा वागा निपुण म्हणजे राग आणि वाघ याच्या बी निपुण आहेत असे ते देवाचे जे घोडे आहेत. ते काय त्याची काय कीर्ती वर्णावी. न उच्च श्रेय परेशे गढे बळे पराक्रमे दळे भिडे आणि मानस पश्चे वेगाडे गती चालले. असे गतीनं चालले जसे वायू वेगाने चाललेले. ते जैसे चंद्रबिंबाचे वतिले जसं त्या ठिकाणी चंद्रबिंबच ओतलेलं आहे. एवढं सफेद सकस दिसून आलं की क्षीरसागरी क्षीराची मूर्त झाली. तैसे ते उजळ गांगे मिरविले तेची श्रीकृष्ण रायाचे. आणि असं ते श्रीकृष्ण महाराजांचं सैन्य असं सपरिवारित चालला. एक तंब्र तांबडे सतेव एक तंब्र आणि एक तांबडे. तंब्र म्हणजे आपल्या याच्यासारखं तांब्यासारखं एक तांबड म्हणजे एक तांबडा अलग आहे. तसे कुंकुमाचे ओतिले सेंब जसं त्या ठिकाणी कुंकुमाचे सेंब म्हणजे मोठे मोठे हे ओतलेले आहे रस्त्यावर. ते जसं आपण रांगोळ्या काढत चालतो असे ते कुंकुमाचे सेंब आहे. की चंचुकळोने काढिले भानुबिंब संध्या रागाचे. संध्याचा जो राग आहे संध्याकाळचा जो राग आहे त्या रागाचे भानुबिंब त्या ठिकाणी. भानू म्हणजे सूर्याचं बिंब पडलेले असे. आणि एक पुसे वर्ण निळे. एकाचे वर्ण कसा आहे निळे. वरी जशी निळोत्पणे जी किळे नाना की ते पांचाळीचे केवळे ओतिले मज पाहताय. आणि ते श्रीकृष्ण महाराजाला पाहून त्याला असं वाटतंय की आम्ही देवाच्या बरोबर चालतो आहे तर देवाचाच आम्हाला अभिमान आहे स्वतःचा नाही. एक घोडे पिवळे कनकवर्ण एकाचे एक पिवळे कनकवर्ण म्हणजे सोन्यासारखे. जसे जंबुदन सुवर्ण जसे जंबुदन म्हणजे पोळ्याच्या आकाराचे. जंबुदन सुवर्ण म्हणजे सोन्यासारखे पुटी दिले तैसे वर्ण. एका तेज या त्याचे एवढं तेज आहे. एक काळे कृष्णवर्ण निखळ एक पूर्ण निखळ काळे जसे मुसे ओतिले काजळ. जसे मस मुसे म्हणजे मस ओतिले काजळ म्हणजे डोळ्याला जसे मस लावतात त्याप्रमाणे काळे. वरी दर्पणासारखे किरण एका तेजीत यासी. आणि त्याच्यावर ते जसं आपल्या दर्पण म्हणजे आरसा. आरशात कसं आपलं प्रतिबिंब दिसते त्याप्रमाणे त्या काजळात त्या मुसात आपलं प्रतिबिंब दिसतं. एवढं ते सतेज आहेत. एका बहुत वर्ण मिश्रित श्वेत हरितू आणि पित. एक श्वेत आहे सफेद हिरवे पिवळे. एक अर्धे काळे एक अर्धे लोहित म्हणजे लोखंडासारखे तेज मिळत आहे. त्याचे एवढं तेवढे तेज पडत आहेत. एक बोर एक जरदे झालोरे एक मुंगसे कुमेत अति खरे म्हणजे मुंगसासारखे आहेत. एक करडे कातळे उंचा शिरे. एक करडे म्हणजे वाळलेले. एक काळे राजवाहन एक काळे राजवाहन आहे का. हिमगिरीचे कनकवर्ण हिमगिरी पर्वत आहे त्या ठिकाणी कनक म्हणजे सोन्यासारखे. मानसरोवरीचे मुंगसे तुरंगमन मानसरोवरीचे मुंगसासारखे तुरंगमन आहेत. काश्मीरीचे कुमायत उत्तमम करडे काळिंग देशीचे काश्मीरीचे जसे आपली केशर त्या केशराप्रमाणे एक करडे काळिंग देशी. एक करडे म्हणजे वाळले काळिंग देशाचे. शिंद देशीचे सबळ घोडे
जाज नगरीचे जरदे गाडे सिंध नगरीचे सर्व घोडे म्हणजे सर्व घोडे जाज नगरीचे जरदे गाडे बद्रिकाश्रमीचे बोर अति वेगाडे चालले मना पश्चा असे ते सर्व बद्रिकाश्रमीचे जसं बद्रिकाश्रमाला चालले असे सिंह देशीचे सुंद हांसळे गंगा तीरीचे गांगे उजळे सिंध देशीचे जे आहे ते गंगा तीरासारखे आहे आणि गांगे उजळे म्हणजे जसं आपलं हे असते गंगाळ त्या गंगाळ नवगंगाळ कसं चकचकीत असते असं त्या नव्या गंगाळासारखे दिसत आहे कशी कृष्ण वर्ण काळे गरुड गुजरातीचे काशीचे कृष्ण काळे आणि गरुड गुजरातीचे कुरसानीचे खरके कान त्याचे खरके कान मुलतानीचे सबळ राज्य वाहन मुलतानचे जे सबळ राज्य वाहन आहे तुडकान देशीचे तांबडे कुमकुम वर्ण कातळे कनोज देशीचे तुडकान देशीचे तांबडे कुंकुमासारखा त्याचा वर्ण आहे कातळे कनोज देशीचे कातळ्यासारखे कनोज देशीचे आणि जाती सुदतीची बहुत असती दीपोदीपीची नाही मिती तयाची गुण माझ्या मती वर्णवेना आणि जसे दीपोदीप लावलेले आहेत त्याचे गुण मी वर्णू शकत नाही तयावरी पाखरा मिरवती नवही सडका भुईसी रुळती सर्वांगी रत्ने झळकती जे ओतले कनकाचे कनक म्हणजे सोन्यासारखे ओतलेले असे तयावरी अमित मिरविती अशी वार मिरविती तयावरी जे लेईले वज्रांगिया निगुती वज्र म्हणजे दगडासारखे निगुळ आहेत जिरे टप राधा वळी शोभती रत्न खचित रत्नासारखे शोभतायत वरी लवडी चाळीताती करी घोडे नाचताती नानापुरी म्हणजे त्या सर्वांची तर हे आहे लय आहे ती लय धरून घोडे नाचतायत ऐसे ते असिवार उधारी श्रीकृष्ण रायाते असे ते श्रीकृष्ण महाराज त्या घोड्याच्या वाटी वसुदेव तो हरिराया महाभाव आणि वसुदेव एवढा महाभाव होता एवढा आरी म्हणजे शत्रूचा एवढा काळ होता की त्याला पाहून शत्रू कापत रण झडपू हरिघन धावी ये ब्रिदे तयाची त्याला जे रणांगणात तो अशी झडप घालायचा की त्याच्यासारखा रण झडपू कोणी नव्हता आणि कैसे रण मिरवती जैसे गिरी दुर्गी चालती दुर्गी म्हणजे दुर्वा हरळी सारखे चालती ध्वजस्तंभ टके उभिले निगुती ध्वजस्तंभ ध्वज म्हणजे झेंडा स्तंभ म्हणजे खांब ते जसे लावलेले आहे त्याच्या घनीची महाघंटा जे मोठी महाघंटा असते ते बर्वे जांबुदनाची ओतिले वरी नवरत्ने क्षेवणीले आणि 36 दंडा युग्मी भरिले अवघे नंदी घोष नंदी सारखा घोष करतायत ते येथे चारी घोडे जुंतले रथी तयावरी पाखरला सळका शोभती चारी घोडे रथाला जोडल्या त्यावर ते पाखरा सडा शोभती त्यावर जसा पाखरांचा सडा शोभतोय बापू म्हणितल्या सरीसे कवळताती गगनमावातचे ऐसे रज संयोजिले सारथी वरी आयुधे भरिणे महारथी ते ध्वजस्तंभेशी बैसले निघुतीन वरी चौरे ढळताती आणि मग त्या ध्वजस्तंभाजवळ जेवढे बसलेले आहेत मोठे मोठे महाबलाढ्य त्याच्या चौरे ढळतात त्याला हवा घालतायत ऐसे रथ सनाद बंद बहुत अप्रमित आणि उस शांत आता पायदळ अंत तेथ कवन करीन त्या पायदळ किती आहे की त्याची अंतच नाही ते कोण करीन म्हणे त्याची ऐसे रथ गज घोडे अमित आणि दांडिया डोळ्या नाही गणित पायदळ असंख्यात आदी पुरुषाचे आदी म्हणजे परमेश्वराचे असे रथ गज घोडे पायदळ सर्व अमित आहे ध्वजस्तंभू टके छत्रे श्रीगिरी पताकी आकाश लोपताय आणि त्या ध्वजस्तंभावर ते पताका लावलेले आहे जसं कोणी म्हणे आकाश लोंबते त्या ठिकाणी ते धुरामितावधारी नावे कवन जाणे त्याचे एवढे धुरा आहेत की त्याचं कोणी नाव जाणू 56 कोटी यादव मुख्य धुरा ते अवघीय महारथीय अवधारा 56 कोटी यादव
तेही मोठे आणि 36 रायकुळीची कुमारा संख्या नाही आणि त्याची संख्या नाही. आणि चौथे एक रथावरी आरुढले अवधारी बळीभद्र अर्जुन उद्धव. एका रथावर 4 जण, कोण? बळीभद्र, उद्धव, अर्जुन, महामंत्री 4 श्रीकृष्णराव. चौथा श्रीकृष्णराव, चौथा त्या ठिकाणी श्रीकृष्ण महाराज. तया रथाभोवते तुरंगम खचिले चालताती उत्तम तुरंगम घोडे. जयाची किजे निंबलोन उच्च श्रवे वायाचे उच्च श्रव नावाचे घोडे. लिंबलोन म्हणजे जसं आपण त्यांची वाखाणता करू शकत नाही. जयावरी परब्रह्मा आपण श्रीकृष्णराव करी आरोहण. ज्या याच्यावर ते श्री परब्रह्म बसलेले आहेत, श्रीकृष्ण आरोहण मध्ये बसलेले आहेत, त्याचे रूप गुण वर्णू सांगेन. आता त्याचे रूप गुण वर्णू सांगते. तयाचे पाय कनक वर्ण पिवळे, त्या श्रीकृष्ण महाराजांचे पाय सोन्यासारखे चमकतात. आणि पोटी सुध श्वेत उजळे. पोट कसं? श्वेत म्हणजे सफेद, उजळे. पुष्टी हरित पुशी वर्ण निळे. पुष्टी म्हणजे आपल्या मांड्याच्या जवळ ते हरित निळ. दांडिया कृष्णवर्ण, पायाच्या त्या दांडिया आहे त्या कृष्णवर्ण म्हणजे काळे मोहाळे कान कुंकुवर्ण. ऐसे ते पंचकल्याण वारु तुंगम अंतयासी उदकावरी करिता गमनन पूर्ण भेटती. असे ते पंचकल्याणी वारू. वारू म्हणजे घोडे. ते उदकावर चालतात, पाण्यावर. उदकावर म्हणजे पाण्यावर, परंतु त्यांचे खूर भिजत नाही. ते ज्या ज्या म्हणती सूर्यमंडळ चढती, हो हो म्हणताय सैम्य स्थिरावती. आन सवेची मागील वास पाहती परतुनिया. मग असे चालता चालता मग ते मागे वाट, बाकी इतर सैन्याची वाट स्थिरावतात, थांबतात आणि मागे पाहतात कोण येते आपल्या बरोबर. नावे घेऊन आळवी देती तरी हिसू करून शब्द देती. नाव सांगितलं तर हिस्स करून म्हणजे हास्यवदन करून. ऐसे ते जाती सुंद गरुड बोली जाती. जे योग्य आहे देवासी, ज्या देवाला जे योग्य आहे असे ते गरुड सुद्धा देवाच्या बरोबर आहे. मेरूची माळी गरुडगिरी पर्वत जसा गरुड, मळ्यागिरी जसा चंदन आहे त्याप्रमाणे तेथ तयानी फजू अवधारी म्हणती. हे गरुड वर्ण मुनीश्वरी बोलिले असती. म्हणून गरुड वर्ण हे मुनीश्वरांनी सांगितलंय. ऐसे ते देव बहु वहन मने चिंतिले ठाया करीती गमन. ते मनात जे चिंतात त्या ठिकाणी जातात. पाऊदकासी पश्ये उत्तम अधिक सामर्थ्याचे. त्याचं सामर्थ्य खूप आहे. ऐसा तो मृत्यू किंवा मृत्यूलोकी काही न जोडे. ऐसे ही दैव जरी हाता चढे तरी सर्व संपत्ती तया सवे कोडेन घरी निघतात. आणि ज्याने मृत्यूलोकात जे काही जोडलं नाही तो श्रीकृष्ण महाराजाबरोबर राहिला तर त्याच्या घरामध्ये जे काय नाही आहे त्या गोष्टी परब्रह्म परमेश्वर पुरवतात. जो बांधी जे अश्वाचा सिरी म्हणजे घोड्याच्या डोक्यावर जे बासिंग बांधतात ते. आणि सदा पूजिले नृपवरी परिआरोहण करावे तयावरी देव वहने. मग ते देवाचे वाहन आहेत म्हणून त्याची आरोहणा म्हणजे सजावट केलेली आहे. ऐसे ते देवाची रथा पुढे खाचिले चालती घोडे. 7सहस्र ती गाडे वहन देवरायाचे. 7सहस्र, 7 म्हणजे 1000 घोडे देवाचे. ऐसा धीराचा राव मुरारी मधी चाले राजहंसा परी. ऐसा सर्वेचा मालक मध्यस्थी श्रीकृष्ण महाराज चालताय जसं राजहंसासारखे. भाऊ ते मंडळी का धारीन सांगे कवन कोण. आणि त्यांच्या अवतीभोवती कोण कोण आहे ते सांगतो आता. थाटी चाले वसुदेव आपण गज भारी उग्रसेन राणा. थाटी म्हणजे जवळ, वसुदेव चाले. आणि गज भारी म्हणजे हत्ती सहित उग्रसेन राजा. पुढा चाले अक्रूर अवगणा. त्याचे सर्वेच्या पुढे अक्रूर. मागा सात्विक वीरू. देवाच्या पाठीमागे सात्विक वीरू. यशोदा रोहिणी देवकी सुभद्रा सहोदरी सखी. यशोदा रोहिणी देवकी सुभद्रा या त्याच्या मैत्रिणी या चारही चालती कौतुकी श्रीकृष्णा सवे. या कौतुक करत श्रीकृष्ण महाराजांच्या बरोबर चालल्या. आणि अमिता राये महामारी
सवे चालता ती अवधारी गायना नायका मंडळिका कवन करी संख्या त्याच्या त्या नायकाची संख्या कोण करीन एवढे तर आम्हीच ऐकते की त्याची संख्या करता येत नाही. श्रुती बोलीला ऐकले मात, श्रुती म्हणजे ज्यांना ऐकलं तो सांगतोय की काय त्या श्रीकृष्णाचे नामाची अनंत, म्हणून तयाची या सैन्याचा अंत कोण करी. म्हणून त्या श्रीकृष्ण महाराजाच्या सैन्याचा अंत कोणाला कळू शकतो. आणि सतिया अमिता सैन्यावरी तैसे भानू लोपताय अंबरी, म्हणजे जसा सूर्य आकाशात लपतो ढगाळ मेघंबर धरले श्रीकृष्णावर ते मिरवितात, तसं श्रीकृष्ण महाराजावर सूर्यबिंब पडत नाहीये, मेघांची छाया पडते. ना तो ओळगावया कैवल्यपती जैसिया आलिया उपमा वनस्पती, सैन्यावरी छाया करिता ती निगुती मिने मिशे क्षत्राचेनी. जसं सैन्यावर जेवढे वेली उत्तम वनस्पती आहे त्या सैन्यावर छाया धरता आहेत, देशा श्रीकृष्ण महाराजांच्या सैन्यावर सावली धरत आहे. त्यांना ऊन लागायला नको. देवाची वराडी केसी मेघ कुमकुम वर्ण होऊन आले आकाशी. आकाश कसं झालं आहे कुमकुम वर्णासारखे मेघ म्हणजे ढग होऊन आले आहेत. संतिया शांती मिनली जैसी मिरुती सैन्यावरील त्या सैन्यावर जसे चालले आहेत ते सैन्याच्या बरोबर त्यांना ऊन लागू देत नाही. तव लागले ढोल मदन भेरी, मग त्या ठिकाणी ढोल वाजायला लागले, भेरी वाजायला लागल्या. बुरुंग राय गिडगिड जाय रणमोहरी म्हणजे युद्धामध्ये ज्या मोहऱ्या वाजवतात त्या मोहऱ्या त्या वाजवल्या रणमोहऱ्या, त्यांना रणमोहऱ्या म्हटलं गेले. त्या रणमोहऱ्या वाजवून आल्या. शंखनी निशानाचे नाद अंबरी, कोणती दाही दिशी, त्या आवाजानं दाही दिशा शंखाच्या याच्यानं त्या सर्वांच्या आवाजानं जसं दाही दिशा कोंडल्या गेल्या. ऐसे सैन्य चालले क्षितीवरी, पृथ्वी मोडे पाय भारी, कुर्मपोटी पाय सिरी विजया भेणे. म्हणजे असे सैन्य जे चाललं की त्या सैन्याच्या वजनानं पृथ्वीनं जसं आपलं जसं कासव जे असते ते पोटात पाय धरून घालून घेते, पाय दिसू देत नाही, त्याप्रमाणे पृथ्वी झाली. आणि बाराची दांडीवरी पृथ्वी भारे थरारी, त्या सर्वांच्या भारानं ते पृथ्वी थरारून आली आहे. फळे झरझरली अवधारीन आदि शेषाची. आणि मग नागदे शेषाच्या फणीवर पृथ्वी आहे, ते शेषाची फणी सुद्धा हे कराय हालायला लागली. धुळीरा चालीला आकाशी, रज कोंडले दाई दिशी. धूर एवढा चाललाय त्या सैन्याचा धूर की ते रज कोंडले आकाशात कोंडले दाई दिशात. तेने देखा रवी बिंबाशी देखे जनांत्या, त्याच्या चालण्याच्या पायाच्या फपुट्यानं, धूर म्हणजे फपुटा, त्या फपुट्यानं सूर्य सुद्धा कोंडला गेला, दाबला गेला. त्याचं हे नव्हतं ना. ते भूमी भीमकेची शरणा वाचुनी वेशी, तिया गुढी उभी आकाशी. कृष्णाला सांगते रुक्मिणी मिशे धुळीचे. आणि मग ते भीमकीच्या सख्या मैत्रिणी तिला माडीवरून पाहिला आणि त्या म्हणताय अगं श्रीकृष्ण आला. रुक्मिणीजी सांगताय ऐसे सैन्य राव मुरारी, मही उतरले झडकरीन. दिन मावळला भागवंतपुरी, तेथ झाली रात्र. भागवतपुरी म्हणजे ती त्या ठिकाणी रात्र झाली, दिवस मावळला. मग चालता निशाने माझारी, रणावट लागले राय मुरारी. आले पूर्व संगमा तव अंबरी, उदयला भानु. पूर्व संगमावर आले त्यावेळेस सूर्य उदयला. ना की तो महासहस्र ज्योतीचा दिवा, गगनाचा ताटी उजळून बरवा. तो सहस्र ज्योतीचा दिवा तो गगनाच्या ताटी, गगन म्हणजे आकाश, आकाशाच्या ताटात लावलाय जसा. पुवा दिसतो ओ वाळू आली देवा श्री सारंग धराशी. आणि त्या ठिकाणी पूर्व दिशा ही आली देवाला ओळगायला. तेथ पूर्व संगमी तापीच्या तिरी म्हणजे तापी नदीच्या तिरी. देवा स्नान झाले सपरिवारी, नेमोसारीला राय मुरारी. मग निशाणा दिदला घाऊ. मग त्या ठिकाणी श्रीकृष्ण महाराजांना आपला सर्व नियम केला आणि सर्वांना निशाण दाखवलं. पुढा चालता पावे अरळकपुरी, तव खरी आली दुपारी. ऐसे दीड दिसा माधारी, देव आले वैदर्भ दिशी. असे 1.5 दिवसात देव
विदर्भात आले. पुढं चालता योजन असे कौंडण्यपुर, योजन म्हणजे 3 कोस. तेथे चिये ओनिविला राम मुरारी, त्या ठिकाणी श्रीकृष्ण महाराजांना विनवलं की जी मज पुढा पाठवावे भीमकुमारी वाट पाहत असे सर्वेला सांगितलं त्यानं. विप्र विनविला राव मुरारी, विप्र म्हणजे ब्राह्मण, तो म्हणे देवा आता मला पुढे जाऊ द्या, भीमकुमारी वाट पाहत असेल. सुदेवाला, सुदेव म्हणतोय जी ते अति उत्ताविळ रुक्मिणी तिसी वाधावा सांगे श्रीचक्रपाणी, देवचे आगमन ऐकून देवीची होईल हर्ष. मग म्हणे ती भली उतावळी आहे, तिला फार हे लागली आहे तुमची लळा, मग आता तिला सांगावं लागेल. मग विप्रासी पासावधी झाला, ऋषिकेशी तया बहुत संतोष मनाशी. मग निघाला गुढीयेशी पुढा कौंडण्यपुराशी. आणि मग विप्राला पसाव दिला, म्हणजे त्याला मान सन्मान केला त्याचा, आणि त्याला पुढे पाठवलं. मग असा तो पुढे कौंडण्यपुराशी आला. असो हे लाभ निका आता कैसे वर्तले मागील कथा, कैसे शिशुपाळ निघता वर्तले ते सांगेन आता. मग मागे काय झालं, आता इकडे शिशुपाळाचं कसं झालं ते सांगताय. शिशुपाळे बहुत रायाचे केले हाकारे, एक बोलाविले मान सत्कारे, आणि एकाशी आणि बलात्कारे आपण सामर्थ्य वादे. आणि मग शिशुपाळानं कोणाला मानानं बोलवलं, कोणाला बळजबरीनं घेऊन आला. आणि जरासंध पोंडलिकू काशेश्वरू बलबुरू, काळिंगू बाणासुरू, मुरु पिठुकुनु भूमासुरू, आणि कामित हे सर्व त्याच्या बरोबर. कोणाबरोबर, शिशुपाळाबरोबर. जरासंध, पौंडरिक, काशेश्वर, बलबलू, काळिंगू, बाणासुरू, मुरु पिठुकुनु भूमासुरू, आणि कामित राहे. जरी बहुत विस्तार करी तरी तो देवाचा वैरी, म्हणून समाचारी सांगेल आता. म्हणून त्या सर्वांचा देवाचाच वैरी आहे, म्हणून त्या सर्वांचं माहिती सांगतो मी आता. आणि जरी वानोजे ईश्वराचा वैरी, तोही अगोचा तो ईश्वरी, काजे जैसे जितले हे सी थोरी देवाची. ह्या सर्वांना देवालाच जिंकलाय. निर्गतीये राई पश्चात प्रहरी, निगुती राई पश्चात परी म्हणजे सकाळी. चैद्य स्वप्न देखील अवधारी, त्याला स्वप्न पडलं. आलिया तिघी विधवा नारी, हाती रक्तपात्र. 3 बाया आल्या, त्याच्या हातात रक्ताचे पात्र. ते पात्र फोडले घर निवरी, आणि महाशब्द केले भारी म्हणती जने. आणि त्यांनी ते जे आहे ते पात्र जमिनीवर फोडले, आणि महाशब्द म्हणजे शाप सांगितला. जनी जाशील कौंडण्यपुरी तू होईल कळपातून, त्या ठिकाणी जर गेला तर तुझा सत्यानाश होईल. आणि पडिले देखिले मंदिर, आणि शृंगारवनीचे देखे मोडले तरुवर. शृंगारवर जे वनात जे तरुवर झाडं होते ते सर्व मोडले, मंदिर पडले. असू ते भरले देखले सरोवर, तेथे बुडाले सैन्य. मोठं नदी होती, त्या सरोवरात सैन्य बुडालं. ऐसा गजबडून उठला तो जरासंधू बोलावणे आला, म्हणे वेगी राया चाला वाईला लग्न जवळी आले. आणि मग त्या ठिकाणी जरासंध आला, असं त्याला स्वप्न फिरलं. आणि मग जरासंध आला. जरासंध त्याला म्हणतो उठा, चला लवकर, लग्न जवळ आहे. ऐसा जवळ निघाला मंदिरा बाहेरी, तो पुढा पडता देखतिया नग्न कुमारी. असा आपल्या मंदिर म्हणजे घराच्या बाहेर निघाला. त्या ठिकाणी लहान मुली नंग्या अवस्थेत दिसल्या. थटकरी त्याची शिंकली नाही, आणि त्याच्या बरोबर होती, तिला शिंक आली. पाहो दिला पाहुडा, तव तोची घोडा पडला पुढा. चैद्या आदळला गाडा, मुकुट पडला भूमीशी. पाव दिला पुढा म्हणजे पाय पुढे टाकल्याबरोबर त्या घोड्यानं पुढे पाय पडला. ज्या घोड्यावर हा बसला होता शिशुपाळ, त्या घोड्यानं पुढे पाय टाकल्याबरोबर तो घोडा पडला खाली, आणि चैद्य आदळला खाली. चैद्य म्हणजे शिशुपाळ, त्याचा मुकुटही पडला भूमीवरील. मग डोळी वैशिले बैसुनी अनुपवर आला महाद्वारा समोर. मग डोलीत बसला, आणि मग महाद्वार तो पुढा पडला. पाटाचा कुंजर तेने सांडिला प्राण. मग जो मानाचा, जो पाटाचा म्हणजे मानाचा जो हत्ती होता तो पडला, त्याचा प्राण गेला. ऐसा आला महाद्वारा बाहेरी, तो पुढा आलिया तिघी विधवा नारी. रितिया घागरी शिरीन भांडती एकमेकीची. ऐसा महाद्वाराजवळ आला तर पुढे 3 विधवा बाया आल्या, आणि त्याच्या डोक्यावर ते खाली घागरी होत्या, आणि ते एकमेकाशी भांडवत होते.
मग कोपुनी नृपवरे घागरी फोडिल्या फुले करे, तेव्हा जरासू म्हणते हे दुसरे तुम्ही केले राय. मग त्याला राग आला, त्यानं त्या विधवा बाईचं सर्व डोक्यावरचे माठ फोडून टाकले. जरासंध म्हणे हे कशाला चांग केलं तुम्ही नाच. पुढा चौघे मांडी भांडले आली सिंबुमुरी. आला सिंबुमुरी म्हणजे आपण ज्याला मराठी भाषेत काय म्हणतो नपुसक, ते सिंबुमुरी आल्या नगराबाहेरी. ते मारली काठवरी, तेही गेले महाशब्द. आणि तिला मारलं, तिने मोठा शब्द सांगितला. डावा झाला पिंगळा कोरडा काष्टी करकडला ठोम कावळा. डावा पिंगळा झाला आणि कोरडा काष्टी म्हणजे कावळा डोम कावळा करकळला. असो हे मागील पाप आले फळा. जे संचित होते ते मग ते जे त्याच्यात भाग्यात होते ते आलं. जरी म्हणाल कवनाचे कवन केले होते कवनीचे ठाईचे. कोणे कोणाच्या ठाई कोणचं केलं होतं ते मी सांगेन याचे पूर्वकर्म. मग आता याचे पूर्वकर्म मी सांगतो म्हणे. जरी हे विष्णूचे द्वारपाल जाना जय विजय दोघे जन. हे कोण आहे? विष्णूचे द्वारपाल आहे. त्या शापास्तव आले जन्म मृत्यूलोकी. त्याला शाप दिला, मग ते मृत्यूलोकात आले. हिरण्यकश्यपू हिरण्यकश्यपू महाद्वारी, तेच हिरण्यकश्यपू आणि ते मारिले नवश्री अवतारी. मग नरसिंहानं त्यांना मारलं. मग ते जन्मले लंके माधारी रामभवन कुंभकर्ण. मग तेच जन्मले कुठं? श्रीलंकेत. मग ते कोण? रावण आणि कुंभकर्ण. ते रावणे केले सीताहरण, त्या रामाचे हाते झाले मरण. तेच शैल्य शिशुपाळ जाण जन्मले असती. तेच रामानं त्यांना मारलं, पण परत त्यांनी जन्म घेतला. तो एक शैल्य शिशुपाळ, ते झाले जन्माला. ते सीता हरणीचे ऋण संचित, तेची आले ओढत काढत. तेची आता फेडेले चोरीत शिशुपाळू देखा. आणि ते आता ते सर्व ओढत आलाय, ते त्याचं मागचं पाप ते आता मग तो शिशुपाळाला फेडावं लागेल. असो हे शिशुपाळ सर्व दळेसी परनू आला कौंड्याने पुरासी. भीमके जनावसा दिधळा तयासी नगरा माझी. भीमकाच्या नगरीत त्याने जानवसा टाकला. तया सवे बहुत रायाले ते नगरा भोवते उतरले. ते बहुते पण उरे न खविले भीम केराये. आणि ते सर्व नगराभोवती उतरले. भीमकाला त्याचा पहिलेच राग आला. असो हे सैन्य शिशुपाळाला ऐसे श्रवणी ऐकली देवी रुक्मिणी. तव अवस्था लागली अंतकरणी विरोध नावला. आणि शिशुपाळ आल्यावर तिला परणायला शिशुपाळाला असं ऐकल्याबरोबर तिला एकदम श्रीकृष्ण महाराजांचा ध्यास लागला. म्हणे देवा काना पावसी धडकरी, तू भक्ताचे साकडे फेडी मुरारी. तरी देवा तुझा जिये आश्वावरी, कागा सांडिले ब्रिदे. मग देवा मी तुमच्या करता, तुम्ही अजून का आले नाही? तू भक्ताचे साकडे फेडणारे आहे, भक्ताचं मनोरथ पूर्ण करणारे. आणि आज माझ्यावर एवढं संकट आला, हे तुम्ही संकट निवारण करा. जी तू अर्थाचा दानी, तू जो अर्थ करतो तू त्याचा दानी आहे, त्याला त्याची अर्थ पुरवतो. ऐसे ब्रीद पडते सारंग पाणी, तरी का देवानं पावशी अजूनही. अनाथुना तुम्ही देवा, मी तुमची वाट पाहत आहे. तुम्ही अनाथाचे नाथ आहे, तुम्ही अजून मला काय दिसत नाही. जरी तुआ ब्रीदे सांडली गोपाळा, तरी मी उचित न चुके भीमकी बाळा. तुम्ही जरी ब्रीद सांडलं म्हणजे प्रेम, जरी तुम्ही माझं जरी हे केलं, मला ठोकरवलं, तरी मी उचित न चुके भीमकी बाळा. मी उचित आहे, मी कधी चुकणार नाही. प्राण पाठविन या भेटी देवाची, मी असं करीन, माझा प्राण तुमच्या भेटीला पाठवीन. ऐसे बोलून रुक्मिणी धीरू धरीला अंतकरणी. म्हणून जिरजसू केला श्रीचक्र पाणी. आता उचिता चुकू नये. उचिता म्हणजे चांगल्या गोष्टी चुकू नये. आता जाऊ पाव माडावरून जरी दृष्टीनं देखे श्रीचक्रपाणी. मग करावी ते करणे आपली करणे करूच लागे. मग तिनं मैत्रिणीला सांगितलं, जा वरते माडावर जा आणि तिथून पहा श्रीचक्रपाणी महाराज येत आहे का. मग नाही तर मग मला आपली करणी करावं लागेल. मग देवी माडावर येऊन पश्चिम दिशा अवलोकिली नयनी. तव गुढी देखली रुक्मिणी सुदेवाजवळी. मग वरती आल्यानंतर तिला दिसली सुदेवाजवळ गुढी. जैशी गुढी देखुनी नयनी तव आनंद झाला अंतकरणी. त्यावेळेस अंत तिच्या मनात आनंद झाला. ना ना किते गुढा मिसे श्री सारंग पाणी. हृदय पगडला आणि मग हृदयामध्ये श्रीकृष्ण नाम संचारलं.
श्रीकृष्ण महाराजांचं स्वरूप हृदयामध्ये मग आतू बाहेरीनं समाये म्हणे विप्र आला वो माये मी बरवी गुढी देखत आहे तयापासून म्हणे विप्र आला म्हणे त्याच्याजवळ चांगली गुढी पाहिली मी असो हे विप्र आला माळावरी रुक्मिणी वंदिला दोन्ही करी तो म्हणे आला राव मुरारी भीमतनयन मग तिने ते याचे ब्राह्मणाचे वसुदेवाचे हात जोडले त्याला नमन केलं मग तो म्हणे घाबरू नको राव मुरारी आले तुझ्या भेटीला भीमतनय तो सुदेवा ते म्हणे रुक्मिणी तुझं कैसा भेटला चक्रपाणी आणि कैसी झाली बोलणी आला कौन ठाय मग त्यावेळेस सुदेवाला रुक्मिणी म्हणते तुम्हाला कसे भेटले श्री चक्रपाणी महाराजांना कशी झाली बोलणी आणि कसे येत आहेत विप्र म्हणे भीमकोरी सभा मंडपी भेटले श्रीकृष्ण मुरारी सभा मंडपात मला श्रीकृष्ण महाराज भेटले मज बहुत सन्मान केला सुंदरी तो नो वादेना मला माझं खूप त्यांनी आदरातिथ्य केलं की मी ते सांगू नाही शकत आनंद संतोष झाला माना ओसर पडला अंतकरणी ने मी आला कार्य कवन ऐसा ठकलाची ठेला देवानं जसा आनंद माझा हे केला आदर सत्कार मी त्या देवाच्या आदर सत्कारात विसरून गेलो की मी कशा करता आलो मग आपणची देव जाणून मग देवानं स्वतः आपण होऊन विचारलं जाणून उपाव केला सारंगपाणी सभे दिधले पाठवणी आणले राजमंदिरी आणि मग सभेला पाठवणी दिली आणि मला राजमंदिरात घेऊन आले तेथे मज पाती आला प्रसादू मग त्या ठिकाणी मला पंक्तीला प्रसाद दिला मग एकाशी पुसे गोविंदू मी येथीचा सबंधू अवघा सांगितला मग एकांती म्हणजे एकाकडे जाऊन श्रीकृष्ण महाराजांना तिने विचारलं श्रीकृष्ण महाराजांना की त्या ठिकाणची काय आता तिथे परब्रह्म परमेश्वर होते ते तर जाणत होते परंतु हे तुमच्या आपल्या करता की पहा देवाला किती आपली हे आहे आपल्याबद्दल देवाला किती तळमळ आहे मी या विनंती दिली देवा करी ते वाचली राव मुरारी तुझी या चतुर्य सुंदरी बहुत संतोषली तू एवढी चतुर आहे ते तुझी दिलेली विनंती मी देवाला दाखवली देवानं ते वाचली मज तुझी व्यवस्था पुसली श्रीपती मी सांगितले जे कापूर निघाली ज्योती तेची देवी रथी आरुढली आणि मी सांगितलं की देवा तिला एवढा ताप आला आहे कापुरापेक्षा कापूर तरी कमी कापुराची आस तरी कमी लागते त्याच्यापेक्षा तिच्या शरीरातून एवढा ताप येऊन आला आहे की एवढं गरम होऊन आलंय की वाफा निघतायत आकाशात ऐसे आरुढले मग तेच ऐकलं लगेच आरुढले म्हणजे रथावर स्वार झाले ऐसे निघाले युगांतरात तो मागा बळी भद्रदेव वीरो घेऊन याळा दळ भारून मूळ महादेवासी असे मग मागून बलराम देव सर्व दळासहित घेऊन मूळ महादेवाचे तो भेट सकाळ भेट झाली आता असो हे मागील बोली वैदर्भवनी मध्ये पाठवणी दिली आता देव आले समीप आता देव तुझ्या जवळ आले असो हे मंगळवाद्याच्या गजरी नगरा समीपूत आला राहू मुरारी आणि मोठ्यानं मंगळवाद्य वाजू लागले तिच्या नगरामध्ये त्या आवाजानं आकाश फाटू पडत होता एवढा आवाज होता उद्धव देव म्हणे श्री सारंगपाणी कैसीची नगरी उभवणी अमरावती पश्चे सहस्र गुणी अधिक ऐसे अमरावती म्हणजे स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणे ऐसे वनी चौफेरी नगरा भवती अवधारी ऐसा वसंत ओळगे आला असं परिवारी आधी लक्ष्मी ते असा वसंतू म्हणजे ज्या टायमाला वसंत ऋतू येतो त्या टायमाला सगळ्या झाडाला फुलं पानं येतात त्याप्रमाणे श्रीकृष्ण महाराज लक्ष्मीला परणायला आले म्हणजे श्री रुक्मिणीला सुरतरू स्वर्गी बोलत होती तयाची लाखरीचे देश दिसताती आणि अवघे सदा फळ मिरवतीस लक्ष सक्षा म्हणजे ज्यावेळेस झाडाला फळं येतात आणि सर्व तरू म्हणजे झाड सर्व बहार येतो त्यांना त्या टायमाला ते आले आणि कैसे नांद तू असे ती लोक अवघे कुबेरा पश्ये धनिक आणि त्या ठिकाणी कसे काय नांदताय लोक की कुबेरापेक्षा जास्त धनिक आहे आणि उदारपणे अधिक चिंतामणी पश्यन चिंता त्यांना कोणत्याच गोष्टीची नाही हा राजा कर भारून घे काही याचा भांडारी चिंतामणी असे पाही तो आपले सकळही द्रव्य वेचित असे हा राजा कारभार न पाय न घे काहीच करभार घेत नाही म्हणे हा राजा याच्या भंडारी चिंतामणी आहे की त्याला द्रव्य वेचता येत नाही वेचत असते तो रोज द्रव्य वेचतोय सातही पोळी सदटा
अवघ्या कश्मीराची निटा विद्रमे कामवले अवघाधार उठान चरिया माणिकाचिया माणकाची माणिक मोती हिरे यानं जे धारवठ्याला सजवणूक केलेली आहे आणि काश्मीर आपली कस्तुरी आणि केशर हे सर्व दूर लावलेले हे नगरी सकळ जन अष्टमा सिद्धी ओळखती जाना नाही दुःख व्याधी कवना सुखी सकळ जन त्या ठिकाणी कोणताना कोणती बिमारी नाही सर्व बिलकुल सुखी आहेत अष्टमा सिद्धी त्या सर्व सिद्ध्या त्या ठिकाणी आहेत कैसा नीतमंतू राजा भरव्या पाळिलिया प्रजा असा नीतिमंत राजा आहे तो चांगल्या प्रकारे प्रजेचं पालन करतोय षोडश उपचारी सहस्र द्विजान पूजितायन मग षोडश उपचारी म्हणजे षोडश प्रकारे देवाची पूजतायत असं त्या ठिकाणचं हे आहे। आता हा एक भाग झाला कारण हा अध्याय मोठा असल्यामुळे आपल्याला हा 2 भागामध्ये सांगायचा आहे म्हणून आज या अध्यायाचा पहिला भाग संपला। दंडवत हो।